नागोठणे येथील अनधिकृत टॉवर बाबत मनसेने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. माझ्यासोबत मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ दुळे आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया नेमका काय विषय आहे, त्यांची नेमकं काय विषय आहे. गेले 5-6 महिन्यापूर्वी नागोठणे ITI समोरील स्थानिक लोकांनी एक आवाज उठवला होता की अनधिकृत टॉवरचं काम तिथं चालू आहे, बिल्डिंगवर काम चालू आहे. तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की ऑलरेडी आमच्याकडे 2-2, 3-3 टॉवर आहेत, त्या 4था 3रा टॉवर कशाला, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. तर त्यांनी स्पष्ट आमच्याकडं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने आमच्याकडे एक पत्र दिलं की आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये न्याय पाहिजे. त्या संदर्भात आम्ही त्या लोकांशी भेटलो, तिथं चौकशी केली, तर तिथल्या सर्व लोकांचा त्या टॉवरला विरोध आहे. म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आणि त्या संदर्भात तिथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतीला देखील तक्रार दिली. ग्रामपंचायतीने कारवाई पण करण्याचा लेटर काढला, पोलीस स्टेशनने देखील लेटर काढलं, पण अद्याप तो स्ट्रक्चर काय उतरलेला नाहीये. मग त्या संदर्भात आम्ही असं सर्व आमच्या पक्षाच्या वतीने ठरवलं की 15 तारखेपर्यंत जर काय तो स्ट्रक्चर उतरवला नाही तर 15 तारखेला आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसणार आहोत. नेमकं टॉवर कुठे आहे आणि त्याला परवानगी आहे का, कसं? परवानगी ते म्हणतात आमच्याकडे आहे, पण आम्ही ग्रामपंचायतकडे चौकशी केली. ग्रामपंचायत म्हणते आम्ही परवानगी दिलेली नाही आहे. पोलीस स्टेशन म्हणते की आम्ही असं काय आमच्याकडे आलेलं नाही, पण त्यांचं म्हणणं असं की आम्ही ऑनलाईन परवानग्या घेतलेल्या आहेत. या आधी देखील आपण तहसीलदार निवेदन दिलं होतं, त्यांच्याकडून काही कारवाई नाही, बिलकुल कारवाई झालेली नाही. त्याच्यामुळं तर आम्ही आता मध्ये आचारसंहिता आल्या त्यावेळेला आम्ही तो विषय स्टॉप केला. पण आता तर आम्ही स्पष्ट ठरवलंय की जर काय 15 तारखेपर्यंत तो स्ट्रक्चर उतरवला नाही तर 15 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नागोठणे विभागामध्ये अनेक टॉवर आहेत, मग याच टॉवरला आपला स्पेसिफिक विरोध काय? कसं आहे, अगोदरचे टॉवर आहेत, ठीक आहे, टॉवरची गरज देखील आहे, पण तिथं ऑलरेडी 2-2, 3-3 टॉवर आहेत ना, तुम्हाला तिथंच कशाला पाहिजे? आणि तोही बिल्डिंगवर कायद्याने तुम्ही टॉवर बसवू शकत नाही. कोणाच्या बिल्डिंगवर टॉवर आहे, त्या टॉवरपासून धोकाही निर्माण होऊ शकतो वरच्या बिल्डिंगवर, आणि तिथं आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. तो उद्या वादळ वारामध्ये पडू शकतो, काही होऊ शकतो त्याचा. त्या संदर्भात आम्ही हा विषय घेतलेला आहे. धन्यवाद. हे होते मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ दुळे. जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैशंपाय, माझा रागडला नागोठणे.